हॅलो, नमस्कार सर्व 12वी मध्ये असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांनो. आज आपण थोडीशी चर्चा करूया मॅथमॅटिक्सवर. कारण की गेले 3 महिने झाले बघा, 3च्या वरती 4 महिने होतं आलेले. जवळपास 4 महिन्यापासून कोणत्याही पद्धतीचं लेक्चर नाही आहे आणि कुठंच तुम्ही मॅथमॅटिक्सचा हा शब्दसुद्धा ऐकायला तुम्हाला भेटत नाही. ठीक आहे, तर बघा आपण ऑनलाईन लेक्चर चालू केलेले आहेत आणि ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून मी तुमचा पूर्ण सिलेबस कंप्लीट करीन 12वी मॅथमॅटिक्सचा. ठीक आहे, तर मॅथमॅटिक्सचा अभ्यास करताना सुरुवातीला काही चॅप्टर आपले झालेले, जवळपास 3 ते 4 चॅप्टर झालेले. नवीन टॉपिक्स हा स्टार्ट करणार. मॅथमॅटिक्स पार्ट्स 2 मधला जो नवीन सिलेबस आलेला आहे महाराष्ट्र बोर्डचा 2020 साली अपडेट सिलेबस आलेला आहे. तर त्या सिलेबसमध्ये चॅप्टर जवळपास 8 चॅप्टर तुम्हाला दिलेले बाळांनो. तर पहिला जो चॅप्टर आहे तो डेरिव्हेटिव्ह, म्हणजे त्याला डिफरन्शिएशन म्हणतात. दुसरा जो चॅप्टर आहे ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, तिसरा चॅप्टर आहे इनडेफिनेट इंटिग्रेशन्स. नंतर आहे डेफिनेट इंटिग्रेशन. म्हणजे 4 चॅप्टर तर असतातच कधी. ठीक आहे, आजपासून 50 वर्षापासून हे चॅप्टर ॲज इट इज आहे 12वी सायन्सला. ठीक आहे, कोणकोणता? डेरिव्हेटिव्ह, त्याचे ॲप्लिकेशन, नंतर इंटिग्रेशन, नंतर त्याचे ॲप्लिकेशन. म्हणजे हे 4 चॅप्टर. हे 4 चॅप्टर म्हणजे पूर्ण मॅथ पार्टचं मेन कोर पार्ट आहे. ठीक आहे, हे 4 चॅप्टर जर चांगले झाले, तुम्ही बाकीचे चॅप्टर नाही केले तरी चालतात. ठीक आहे, तरी तुम्ही चांगला स्कोर अटेंड करू शकता. ठीक आहे, नंतर ॲप्लिकेशन्स ऑफ इंटिग्रेशन हा एक पार्ट आहे. नंतर डिफरन्शियल इक्वेशन्स हा एक आहे, डेरिव्हेटिव्हचाच पार्ट थोडासा ॲडव्हान्स. ठीक आहे, नंतर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. बस अशा पद्धतीने हे जवळपास 8 चॅप्टर तुम्हाला दिलेले आहे. तर नवीन सिलेबसमध्ये काय झालेलं आहे बाळांनो, एक चॅप्टर तुमचा कमी करण्यात आलेला आहे, तो म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन्स. ठीक आहे, तर काय झालं, तर हा जो चॅप्टर दिलेला आहे याच्यातच थोड्याशा कन्सेप्ट डिफरन्शियल इक्वेशनच्या दिलेल्या आहे. पूर्ण ज्यावेळेस आपण डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन्स वगैरे बघू. ठीक आहे, मग त्यावेळेस हे सगळ्या गोष्टी त्याच्यात इन्क्लुडिंग राहणार. तर बघूया. तर डेरिव्हेटिव्ह काय असतात, बिलकुल बोलू नका, आवाज सगळा रेकॉर्ड्स होतोय. ठीक आहे, लक्ष द्या. तर डिफरन्शिएशन हा टॉपिक ज्यावेळेस बघतोय, तर डिफरन्शिएशन काय असतं त्याच्यावर थोडंसं मी तुम्हाला माहिती सांगतो बेटा. डेरिव्हेटिव्ह काय असतं, डेरिव्हेशन्स. डेव्हिएशन हा एक शब्द ऐकलेला आहे. डेव्हिएशनचा अर्थ होतो चेंजेस, राईट. मग हे जे स्मॉल चेंजेस होत असतात, असे चेंजेस आपण डोळ्याने बघू शकत नाही किंवा त्याविषयी कल्पना सुद्धा करू शकत नाही. असे जी स्मॉल चेंजेस होत असतात सगळ्याच गोष्टीमध्ये, मग अशा सगळ्या स्मॉल चेंजेसचा जिथं आपल्याला अभ्यास करायचा आहे, मग तिथं स्पीड आला, तिथं टाइम आला, तिथं डिस्टन्स आलं, तिथं व्हेलॉसिटी आले, तिथं ॲक्सेलरेशन्स आले आहेत. ठीक आहे, म्हणजे फिजिक्सच्या जेवढे पण, मेकॅनिक्सच्या जेवढ्या पण कन्सेप्ट आहे, ह्या सगळ्यामध्ये जो चेंजेस होत असतो तिथं आपल्याला सगळ्यांना काय यूज करावं लागतं बेटा, डेरिव्हेटिव्ह. मग हा डेरिव्हेटिव्ह यूज कुठे येत असतो, हा ज्यावेळेस तुम्ही सायंटिस्ट बनणार भविष्यात, किंवा तुम्ही कुठं रिसर्चमध्ये जाणार, किंवा तुम्ही स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस मध्ये तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करणार, ठीक आहे, त्यावेळेस हे खूप कामं येत असतात. हा जो पार्ट आहे मॅथमॅटिक्सचा. बरेच जणांना वाटतं की या 11वी-12वीचं मॅथमॅटिक्स कुठेच कामं येत नाही. ठीक आहे, तर मॅथमॅटिक्स कुठंच कामं येत नाही अशी गोष्ट नाही. ही भविष्यात तुम्ही ज्यावेळेस फिजिक्स आणि मॅथमध्ये ज्यावेळेस करिअर करणार, ठीक आहे, त्यावेळेस तुम्हाला हे नक्कीच कामं येणार. ठीक आहे, तर त्याच्या अगोदर डेरिव्हेटिव्ह ज्यावेळेस अभ्यास करतो बेटा, डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक प्रकारची समजा आपली अर्थ आहे, राईट. मग अर्थमध्ये काय काय बेटा, त्याच्यात एक एशिया आहे, त्याच्यात एक आफ्रिका आहे, त्याच्यात अमेरिका आहे, अंटार्क्टिका आहे, आर्कटिका आहे. ठीक आहे, हे सगळे जे खंड आहे बेटा, राईट, म्हणजे वेगवेगळे असे खूप सारे देश मिळून एक पार्ट तयार झालेला आहे, राईट. मग असा जो पार्ट तयार झालेला आहे, ठीक आहे, जसं इंडिया, पाकिस्तान, रशिया, चायना यांच्यातला जो पार्ट आहे याला आपण काय म्हणतो, एशिया म्हणतो. नंतर एक त्याच्या बाजूला युरोपियन आहेत, ठीक आहे, नंतर अमेरिका आहे, नंतर आफ्रिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे. म्हणजे हे ज्याची त्याची हिशोबाने सगळ्या गोष्टी चालत असतात, बरोबर आहे. भारतात जे बदल करायचे ते भारताच्यानुसार चालणार, अदर कंट्रीमध्ये जे चेंजेस करायचे ते त्यांच्यानुसार चालणार. त्यांचे रूल्स वेगळे राहतील, त्यांचे प्रिन्सिपल वेगळे राहतील, त्यांचे थेरम सगळे काय राहणारे वेगळे. मग ही जी डेरिव्हेटिव्हची जी दुनिया आहे ती अतिसूक्ष्म दुनिया आहे बेटा, त्याच्यात तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही, राईट. इतकी बारीक सारीक गोष्टी येतं, म्हणजे छोटी छोटी लिंबू टिंबूंची दुनिया आहे बेटा ही. ठीक आहे, इतकी बारीक दुनिया म्हणजे आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही, इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. इतके स्मॉल चेंजेस होऊ शकतात.
तुम्ही विचार करू शकता का डोक्यावरचा एक केस एका दिवसात एका सेकंदात किती वाढतोय? नाही. मग हे आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये अभ्यास करू शकतो बेटा. ठीक आहे. हवा किती फास्ट चालू आहे, किती स्लो चालू आहे याची आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये अभ्यास करू शकतो. माझा आवाज ची फ्रिक्वेन्सी जी कधी जास्त होती कधी कमी होती याचा सुद्धा आपण अभ्यास डेरिव्हेटिव्ह मध्ये करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हे मोबाईल, इंटरनेट कनेक्शन, यांची जी रेंज आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण कशात बघू शकतो बेटा? या सगळ्यांचा अभ्यास आपण कशात करू शकतो? डेरिव्हेटिव्ह मध्ये. राईट. म्हणजे जिथे जिथे फिजिक्स आलं तिथे डेरिव्हेटिव्ह येणारच. मग डेरिव्हेटिव्ह बघताना वेगवेगळे असे फंक्शन असतात बाळांनो. मग हे जे फंक्शन्स असतात हे फंक्शन काय करत असतात? समजा मला सांगा तुम्ही, एशिया काय करत असते? एशिया जो खंड आहे त्याच्यात वेगवेगळ्या कंट्रीज आहे, वेगवेगळे स्टेट्स आहे, हे सगळ्या गोष्टी ज्याच्या त्याच्या हिशोबाने रोल चालत असतो. बरोबर आहे का? आपल्या कंट्रीमध्ये अमेरिकेचं चालणार आहे का? तिथलचे रूल प्रिन्सिपल आपल्याकडे चालणार आहे का? इंडियाचे रूल्स प्रिन्सिपल अमेरिका फॉलो करणार? अशा गोष्टी नाही बेटा. प्रत्येक वेगळ्या भागात वेगळे सगळ्या गोष्टी, रूल्स वेगळे, प्रिन्सिपल वेगळे. मग याचे फंक्शन तयार झाले. फंक्शन म्हणजे काय असतं बेटा? ज्यावेळेस तुम्ही एक मॅथमॅटिक्सच्या कन्सेप्ट ज्यावेळेस लावत असतात, कोणत्याही मॅथमॅटिक्सच्या ज्यावेळेस तुम्ही कन्सेप्ट लावत असतात तर ते कन्सेप्ट वर्कआउट झाल्या पाहिजे, त्या फंक्शनलाइज झाल्या पाहिजे. म्हणून मॅथमॅटिक्सचा अभ्यास करताना, डेरिव्हेटिव्हचा अभ्यास करताना वेगवेगळे फंक्शन्स असतात बाळांनो. मग हे फंक्शन्स कोणकोणते असतात? मग फंक्शन म्हणजे एक दुनियाच वेगळी बेटा. ठीक आहे. मग वेगवेगळे कंपोजिट फंक्शन. मग कंपोजिट फंक्शन समजा एशियाला कन्सिडर करून घ्या. मग एशियामध्ये कंपोजिट फंक्शन खूप सारे जे अल्जेब्रिक एक्सपान्शन्स असतील सगळे एकत्र कॉन्ट्रीब्यूट होत आहे, म्हणजे या फंक्शनला मी काय नाव देतो बेटा? कंपोजिट फंक्शन देतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा अजून एक पार्ट आहे तो आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. त्याच्यानंतर अजून एक पार्ट आहे बेटा इनव्हर्स फंक्शन. त्याच्यानंतर अजून एक पार्ट आहे बेटा इम्प्लिसिट फंक्शन्स. ठीक आहे. मग असे वेगवेगळे फंक्शन्स आहे, जवळपास एक 6 ते 7 फंक्शन्स आहे बेटा. तर मी काय करतो बेटा, हे समजा ही एक अर्थ काढतोय. ठीक आहे. हे सगळं आपल्यासाठी मॅथमॅटिक्स आहे. त्याच्यात हा पार्ट आहे, ह्या पार्टला मी देतोय कंपोजिट फंक्शन. काय नाव दिलं बेटा? कंपोजिट. मग कंपोजिट फंक्शन कळणं आवश्यक आहे. पण कंपोजिट फंक्शन म्हणजे काय हे मी डिटेल तुम्हाला सांगेल ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक पार्ट आहे बेटा इनव्हर्स फंक्शन्स. ठीक आहे. इनव्हर्स फंक्शन. त्याच्यानंतर अजून एक पार्ट आहे बेटा लॉगॅरिथम फंक्शन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक पार्ट आहे बेटा इम्प्लिसिट फंक्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक फंक्शन आहे पॅरामेट्रिक फंक्शन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर किती पार्ट झाले बेटा? हे कंपोजिट एक झाला, इनव्हर्स एक झाला, लॉग एक झाला, इम्प्लिसिट झाला, पॅरामेट्रिक झाला. एक्सप्लिसिट फंक्शनचा त्याच्यातच एक पार्ट येत असतो. ठीक आहे. हायर ऑर्डर त्याचाच पार्ट आहे. मग हे जे फंक्शन आहे, आता लॉगचं फंक्शनचे सगळे रूल इम्प्लिसिटमध्ये नाही लागणार, लॉगचे लॉगमध्येच लागू होणार, इम्प्लिसिटचे रूल्स इम्प्लिसिटमध्ये लागणार, कंपोजिटचे कंपोजिट, इनव्हर्सचे इनव्हर्स, पॅरामेट्रिकचे पॅरामेट्रिक. मग या लॉगरिथम फंक्शनची पूर्ण दुनियाच वेगळी बेटा. इथं छोटे छोटे अशी छोटी माणसं आहे समजा समजून सांगण्यासाठी. मग हे सगळे रूल यांचे वेगळेच राहतील, यांचे थेरम वेगळे राहतील, यांचे प्रिन्सिपल वेगळे राहतील, यांचे सण उत्सव वेगळे राहतील. ठीक आहे. यांची फॅमिलीच वेगळी राहणार बेटा. ठीक आहे. जसं इंडियातला कोणताही व्यक्ती जर अमेरिकेत गेला तर आणि आपल्यासारखाच व्यक्ती दिसला तर तुम्ही डायरेक्ट सांगतात की हा इंडियन आहे. राईट. मग जर लॉगॅरिथम फंक्शन जर इकडे पॅरामेट्रिक मध्ये जर घुसलं लगे पॅरामेट्रिक वाले म्हणतात अरे कोणतरी आपल्याकडे आलं पाहुणे म्हणून लॉगॅरिथम आले. लॉगॅरिथम मध्ये जर कंपोजिट घुसलं तर लगेच कळून जात असतं बेटा यांना कंपोजिट फंक्शन आहे. किंवा इम्प्लिसिट फंक्शन मध्ये इनव्हर्स आले तर लगेच त्यांना आयडेंटिटी येऊन जात असते. आपल्या गलीत खूप सारे कुत्रे असतात बेटा. एखादं कुत्रं जर आलं ना लगेच सगळे काय होऊन जातात, त्याला लगेच ओळखून घेतात कोण आलेत, लगेच त्यांचे सिग्नल चालू होऊन जात असतात. राईट. मग ज्यावेळेस फंक्शनचा ज्यावेळेस अभ्यास करतात, कोणतेही फंक्शन ज्यावेळेस एक दुसऱ्यात इन्व्हॉल्व्ह होत असतात, ठीक आहे, त्यावेळेस आपल्याला याची स्टडी करावं लागत असते. राईट. मग सगळ्यांचे थेरम्स वेगळे, सगळ्यांच्या कन्सेप्ट वेगळे, सगळ्यांचे रूल्स वेगळे. ठीक आहे. सगळ्यांचा स्टडी करण्याचा प्रकार सुद्धा काय राहणार बेटा वेगळा. मग विद्यार्थ्यांना हेच कळत नाही, डेरिव्हेटिव्ह करताय, एक्सरसाइज करताय, प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करताय. अरे बाळांनो, तुम्हाला ते करण्यापेक्षा पहिले हे फंक्शन कळणं आवश्यक आहे. ठीक आहे. क्वेश्चन किती सॉल्व्ह करताय त्याला महत्व नाही आहे, क्वेश्चन कसे तयार होत आहे, कशा पद्धतीने तयार होत आहे हे तुम्हाला कळणं आवश्यक आहे. ठीक आहे. मग असे सगळे हे जे फंक्शन्स आले, मग हे सगळे काय सांगत असतात बेटा? चेंजेस हा एक वर्ड आहे बेटा. कोणता बेटा? चेंजचा अर्थ कळतो बेटा तुम्हाला? चेंज म्हणजे जसा जसा टाइम बदलेल एकच गोष्ट चेंज करू शकते, माहिती आहे? कोण? टाइम.
राईट. आता दुपारचे 3 वाजले, 4 वाजता चेंजेस होईल, 5 वाजता चेंजेस होईल, 6 वाजता चेंजेस होईल, 6 वाजून 1 मिनिटाने चेंजेस होईल, 6 वाजून 1 सेकंदाने, मायक्रो मिली सेकंदमध्ये पण सुद्धा काय होत असतात बेटा, चेंजेस होत असतात. मग हे सगळे चेंजेसचा इथं अभ्यास करायचा आहे. मग हे चेंजेसचा अभ्यास स्टडी करताना हे सगळ्या फंक्शनचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणार. मग चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम, जर व्हेलॉसिटी चेंज होतीये, चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम. ऍक्सेलरेशन चेंज होते, ते पण रिस्पेक्ट करणार कोणाचं बेटा, टाइमचं. राईट. तुमच्या डोक्यामध्ये जे नॉलेज येते हे सुद्धा कशावर डिपेंड करते बेटा, टाइमवर. जर तुम्ही 1 तास व्हिडिओ बघताय तर तुमच्या माइंडमध्ये थोडा चेंजेस येईल. तुम्ही 10 घंटे व्हिडिओ बघताय तर त्याचं चेंजेस वेगळं होईल. राईट. तुम्ही अर्धा तास अभ्यास करताय, तुम्हाला एक कन्सेप्ट कळेल. तुम्ही दिवसभर अभ्यास करताय, पुरा चॅप्टर कळून जाईल. याचा अर्थ काय बेटा, जसं जसं टाइम बदलेल तसे तसं ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टींमध्ये काय होत जातील, चेंजेस होऊन जाईल. ठीक आहे. मग ह्या चेंजेसचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ही दुनिया तुम्हाला कळाली, सगळ्यांची लिंबू टिंबूंची ही सगळ्यांची एक काय आहे, वेगवेगळी सेपरेट दुनिया आहे. राईट. मग हा जो चेंजेस केला, मग जो बदल झाला, राईट, मग तो बदल ज्यावेळेस करणार त्याच्यात काय करणार, सुरुवातीचे चेंजेस मायनस करून टाकायचे. म्हणजे काय, जो चेंजेस झाला, लेट द फंक्शन एफ इज डिफाईन ऑन x1 x2 अँड लिमिट h टेंड्स टू 0. म्हणजे याचा अर्थ कळतो तुम्हाला, h टेंड्स टू 0 म्हणजे हा h जो आहे ना अति स्मॉल होत चाललेला आहे, 0च्या जवळ होत चाललेला आहे, अतिशय 0च्या जवळ. ठीक आहे. म्हणजे हे इतक्या कमी टाइम इंटरव्हलमध्ये चेंजेस होत आहे, त्याची कल्पना करता आली का तुम्हाला. 0 म्हणजे 0 सेकंदमध्ये तुम्हाला प्रश्नाचा अर्थ कळायचा आहे. 0 सेकंद म्हणजे वाचताना तरी तुम्हाला टाइम लागेल, त्याच्या फास्ट तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. ठीक आहे. विथिन 0 सेकंदमध्ये कॉल लागत असतो. विथिन 0 सेकंदच्या आत ज्यावेळेस तुम्ही इकडून हॅलो बोलतात, समोरच्या व्यक्तीला विथिन सेकंदाच्या मिली सेकंदमध्ये त्याला कळत असतं की अरे हा हॅलो बोलला. म्हणजे ही इतकी फास्ट टेक्नॉलॉजी. हे सगळं कशाचं कारण आहे, डेरिव्हेटिव्हचं, डिफरेन्शिएशनचं. ठीक आहे. मग हा फॉर्म्युला थोडासा लक्षात ठेवा. लिमिट h टेंड्स टू 0 f ऑफ x प्लस h मायनस जे ओरिजिनल होते ते चेंज f ऑफ x डिवायडेड बाय काय h. हा फॉर्म्युला थोडासा लक्षात ठेवायचा. ठीक आहे. काय फॉर्म्युला आहे, लिमिट h टेंड टू 0. आता लिमिट चॅप्टर तुम्हाला नाही आहे, लिमिट पण नाही, कंटिन्युटी पण नाही आहे, त्यामुळे हा फॉर्म्युला थोडासा लक्षात ठेवा. लिमिट h टेंड्स टू 0 f ऑफ x प्लस h मायनस f ऑफ x बाय h. काय फॉर्म्युला आहे बेटा, लिमिट, बरं सांगतो, h टेंड्स टू 0 f ऑफ x प्लस h मायनस f ऑफ x. ओरिजिनल फंक्शन मध्ये होणारे चेंजेस वाढ झाली, नंतर ओरिजिनल फंक्शनला मायनस केलं त्याच्यातून. राईट. हा अपॉन काय h. आणि h काय बेटा, h स्मॉल चेंजेस आहे बेटा, अति स्मॉल चेंजेस आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ती व्हॅल्यू कन्सिडर करावं लागेल. आता हे करताना काही डेरिव्हेटिव्हचे काही छोटे छोटे काही फंक्शनल फॉर्म्युले आहे, मग त्याच्यावर थोडीशी चर्चा करू. हे सगळं रब करतोय सध्या. फंक्शन लक्षात ठेवा कोणतं बेटा, कंपोजिट फंक्शन, इनव्हर्स फंक्शन, लॉगॅरिथम फंक्शन, इम्प्लिसिट फंक्शन, पॅरामेट्रिक फंक्शन. नंतर हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण नंतर काढूच. राईट. आता जो नवीन सिलेबस आलेला आहे, सोपा सिलेबस, काही अडचण नाही जर तुम्ही व्यवस्थित कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर झाल्यात तर, नाहीतर काहीच कळणार नाही. बरेच विद्यार्थी मॅथमॅटिक पार्ट 2चा अभ्यास करत नाही, कारण की तो अवघड जातो. अवघड जाण्याचं एकच कारण आहे की काहीच कळत नाही. तर बघूया, डेरिव्हेटिव्ह काढताना जर मी ओरिजिनल फंक्शन एफ ऑफ एक्स लिहिणार आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह काढल्यावर काय राहणार बेटा, एफ डॅश एक्स. काय लिहिते मी, एफ ऑफ एक्स कन्वर्जन कशात केलं बेटा, एफ डॅश एक्स मध्ये. ठीक आहे. जर के या टर्मचं जर मला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे तर त्याचं डेरिव्हेटिव्ह नेहमी 0 असतं. या के मीन्स काय, के म्हणजे कॉन्स्टंट टर्म. के फॉर काय, कॉन्स्टंट टर्म. मग कॉन्स्टंट म्हणजे जर 2 आलात कुठं, जर एखाद्या प्रश्नात 2 आला तर 2चं डेरिव्हेटिव्ह काढणार 0, 3चं डेरिव्हेटिव्ह काढणार 0, 4चं डेरिव्हेटिव्ह काढणार 0, 5चं डेरिव्हेटिव्ह काढणार 0, 6चं डेरिव्हेटिव्ह काढणार 0 आणि 10चं डेरिव्हेटिव्ह पण काढणार 0. हे कळालं बेटा. ठीक आहे. मग हे डेरिव्हेटिव्ह आहे, हे डेरिव्हेटिव्ह कळाले कोणासाठी बेटा, कॉन्स्टंट टर्म साठी नेहमी डेरिव्हेटिव्ह किती असतं बेटा, 0 असतं. ठीक आहे. आता दुसऱ्या गोष्टीची जर विचार केला तर जर मी एफ ऑफ एक्स आणि हे एफ डॅश एक्सचा अर्थ काय बेटा, डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. जर मी के एक्स ह्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह काढायचं, मला कोणत्या टर्मचं काढायचं बेटा,
के एक्स, राईट, के एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, के एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. आता नेहमी लक्षात ठेवा बेटा, वाटलं के एक्सचं जर डेरिव्हेटिव्ह काढायचं तर जर कधी लक्षात ठेवा एक्सचं डेरिव्हेटिव्ह नेहमी काढणार बेटा, पहिले मी काय करतो तुम्हाला एक्स ह्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह काढून दाखवतो. एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय राहणार बेटा 1, राईट. 1 का बरं राहणार बेटा, एक्स जी टर्म्स आहे एक्सचे नेहमीसाठी डेरिव्हेटिव्ह किती राहणार 1. जर मी इथं 2x करणार तर कोण सांगणार बेटा 2xचं डेरिव्हेटिव्ह काय राहणार बेटा, सांगा. एक्स ही 2 जी ना ही कॉन्स्टंट आहे, मी याला बाजूला काढावं लागत असतो, एक्स पासून याला दूर करावं लागत असतं. ज्यावेळेस मी याला 2 ला बाजूला करणार तर एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे बेटा 1, तर रिझल्ट किती आला 2. ठीक आहे. मग 3xचं डेरिव्हेटिव्ह काय राहणार बेटा 3 राहणार, राईट. 4xचं डेरिव्हेटिव्ह काय राहणार, आता डायरेक्ट सवय लावून टाकायची, किती राहणार 4 राहणार. 5xचं डेरिव्हेटिव्ह काय राहणार बेटा 5 राहणार. 6xचं डेरिव्हेटिव्ह काय राहणार बेटा 6. 7xचं डेरिव्हेटिव्ह काय राहणार 7. 8xचं डेरिव्हेटिव्ह काय राहणार बेटा 8. 8xचं डेरिव्हेटिव्ह काय राहणार x. ही कुठं कुठं काम येणार आहे, ज्यावेळेस आपले क्वेश्चन चालू राहतील ना, प्रॅक्टिस सेट चालतील ना, त्यावेळेस या सगळ्या गोष्टी काम येणार. x1 2xचं डेरिव्हेटिव्ह काय, हां. मग याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ असा झाला बेटा की एक्सचं जर मला डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर त्याचा रिझल्ट नेहमी के असतो. काय, के एक्सचं जर डेरिव्हेटिव्ह काढायचंय, के एक्सचं मला डेरिव्हेटिव्ह काढायचंय तर काय राहणार, रिझल्ट काय राहणार आहे, फक्त काय राहणार आहे के. क्लिअर झाली कन्सेप्ट. 2x 3x जर 10xचं डेरिव्हेटिव्ह काढायचं काय राहणार रिझल्ट 10. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला अडचण नाही. मग बघा आता हा पार्ट थोडासा मी कट करतो, तुम्ही स्क्रीनशॉट काढत राहायचं, प्ले स्टॉप करत राहायचं, व्हिडिओ बघत राहायचं. ठीक आहे, कारण की तुमच्या हातातच सगळं रिमोट आहे, तुम्ही जसे म्हणणार तसंच मी पुढे जाणार मागं जाणार, त्यासाठी तुम्ही प्ले करू शकता, पॉज करू शकता, पुढे जाऊ शकता, मागं जाऊ शकता. ठीक आहे. आता थोडंसं बघा जरा, आता जर फंक्शन असं असेल x⁴n फंक्शन असेल तर याचं डेरिव्हेटिव्ह काय असेल बघा. f(x) जर असा असेल काय x⁴n तर हा n जो आहे ना इकडे येत असतो, n इंटू x⁻n−1. x⁻n−1 काय कळालं याच्यात, जर एखादी टर्म x असेल त्याच्या डोक्यावर जर n असेल हा n कुठे येत असतो बेटा, समोर येत असतो. ठीक आहे. मग हे जे डोक्यावर जे बसलेलं आहे याला काय करावं लागेल, तुम्हाला समोर आणावं लागेल n, आणि त्याची पॉवर काय करावं लागेल, n मायनस किती करावं लागेल बेटा 1 ने. मग f(x) जर x⁻n असेल तर f'(x) काय राहणार, f'(x) चा अर्थ काय होतो डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, किंवा y आणि याला y' म्हणू शकतात. ठीक आहे. मग तुम्ही सांगा मला, जर मी x⁻1 आहे, आता x⁻ तुम्हाला माहिती आहे x ची डेरिव्हेटिव्ह काय, हे 1 ला इथं आणलं, x ची पॉवर इथं आणली, 1-1 केलं काय राहणार बेटा 1x, आणि 1-1 काय होतं 0 आला, म्हणजे रिझल्ट काय असतो, कोणाची पॉवर 0 असले तर काय राहणार 1 × 1 काय रिझल्ट काय आला, ऑटोमॅटिकली किती आला 1च आला. ठीक आहे. आता खरी सुरुवात इकडून चालू होणार बघा. x² याचं डेरिव्हेटिव्ह सांगा, लगेच सांगा, या 2 ला इकडे आणा, 2x 2 - 1 सांगा, 2x 2 मधून 1 गेले, किती राहिले x. मग कुठे जर प्रश्न आला x² चं डेरिव्हेटिव्ह काय 2x, परत x³ चं डेरिव्हेटिव्ह काढायचं तर सांगा पटकन, लगेच कसं करणार, ह्या 3 ला इथं आणा, 3x 3 - 1 तर सांगा पटकन 3x². त्याच पद्धतीने x⁴ चं डेरिव्हेटिव्ह काढा, सांगा, या 4 ला समोर आणा, 4x⁴ - 1 म्हणजेच काय राहणार आहे 4x 4 - 1 किती झाले बेटा 3. दिसतंय ना, मी इथपर्यंत येणार आहे. ठीक आहे. हां, तर x⁵ म्हणजेच काय बेटा सांगा पटकन, 5 समोर येणार, 5x⁵ 5 - 1 तर 5x⁴. आता डायरेक्ट सवय लावा, x⁶ सांगा डायरेक्ट 6x⁵. x⁷ सांगा पटकन 7x⁶. त्याच्यानंतर x�8 बघा, सांगा पटकन 8x⁷. क्लिअर झाले. हा फॉर्म्युला दुसरा झाला, पाठ करायची काहीच गरज नाही. घातांक दिसला, घातांक काय करायचं, 1 ने काय करून टाकायचं, कमी करून टाकायचं. ठीक आहे. ओके, हा झाला तुमचा x⁻n x. ठीक आहे. आता दुसरं जे डेरिव्हेटिव्ह बघू आपण, बघणार बेटा e⁻x. f(x) किती बेटा दिसतंय इथं, या जागेवर बघा बेटा,
हा आता याचं डेरिव्हेटिव्ह काढा एफ डॅश एक्स. ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढणार ई रेस टू एक्स. आता बघा थोडस आता ई रेस टू 2x डेरिव्हेटिव्ह काढणार आहे ई रेस टू 2x आणि जोपर्यंत एक संपत नाही तोपर्यंत डेरिव्हेटिव्ह चालूच ठेवायचं. आता या 2x डेरिव्हेटिव्ह किती असतं रे आत्ताच सांगितलं मी 2 किती असतं 2. मग बघा इथं लिहून टाका 2. इथं लिहा नाही तर इथं लिहा काही फरक पडत नाही. ई रेस टू 3x सांगा पटकन ई रेस टू 3x आणि 3x डेरिव्हेटिव्ह का बेटा 3 म्हणजेच काय राहणार 3 इंटू ई रेस टू 3x. बरं सांगा ई रेस टू 4x. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा डेरिव्हेटिव्ह मध्ये डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर सब फंक्शन जे राहतील त्यांचं डेरिव्हेटिव्ह फक्त मल्टिपल होईल आणि इंटिग्रेशन मध्ये डिवाइड करायचं डेरिव्हेटिव्ह मध्ये मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे हा ई रेस टू 4x सांगा पटकन ई रेस टू 4x इंटू 4 म्हणजेच काय 4 इंटू ई रेस टू 4x. त्याच्यानंतर ई रेस टू 5x सांगा पटापट ई रेस टू 5x इंटू 5 म्हणजे 5 ई रेस टू 5x. त्याच्यानंतर ई रेस टू 6x सांगा ई रेस टू 6x इंटू 6 सांगा पटकन किती झाले हां डायरेक्ट 6 इंटू ई रेस टू 6x. आता मी डायरेक्ट करणार चालेल ना हां ई रेस टू 7x सांगा पटापट ई रेस टू 7x इंटू 7. ठीक आहे ई रेस टू 8x सांगा ई रेस टू 8x 8xचं डेरिव्हेटिव्ह किती असतं बेटा 8. क्लिअर हे दोन्ही गोष्टी कळाल्यात. पहिला फॉर्म्युला कोणता होता बेटा कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 0. नंतर कॉन्स्टंट टर्मला x मल्टिपल केला तर डेरिव्हेटिव्ह काय राहणार कॉन्स्टंट टर्म. क्लिअर हां 2xचं डेरिव्हेटिव्ह 2 3xचं डेरिव्हेटिव्ह 3 4xचं डेरिव्हेटिव्ह 4 5xचं डेरिव्हेटिव्ह 5 6xचं डेरिव्हेटिव्ह 6 7xचं डेरिव्हेटिव्ह 7. पण नुसतं x म्हटलं तर काय राहणार 1 x म्हटलं तर काय 1. फक्त 1चं डेरिव्हेटिव्ह काय 0 2चं डेरिव्हेटिव्ह काय 0 3चं डेरिव्हेटिव्ह 0 4चं डेरिव्हेटिव्ह 0 5चं डेरिव्हेटिव्ह 0. कॉन्स्टंट टर्म आहे राईट यांचं डेरिव्हेटिव्ह 0. पण जर ही कॉन्स्टंट टर्म जर एखाद्या फंक्शनला मल्टिपल असेल तर कॉन्स्टंटला बाजूला काढावं लागतं. कळतंय का मी काय सांगतोय. कॉन्स्टंट टर्म जर एखाद्या फंक्शनला मल्टिपल आहे तर काय करावं लागेल कॉन्स्टंटला काय करावं लागेल बाहेर काढावं लागेल राईट. हां आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढायचं फंक्शनचं एफ ऑफ एक्स. ठीक ओके. नंतर फॉर्म्युला कोणता बघितला इंडेक्स फॉर्म्युला बघितला एक्स रेस टू एन वाला. मग त्याचं डेरिव्हेटिव्ह काय काढलं एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. त्याच्यानंतर कोणता घेतला ई रेस टू एक्स ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स. हा पार्ट मी रब करतोय हा पार्ट तुम्ही स्वतः घरी व्यवस्थित लिहून घ्यायचा. ठीक आहे नंतर मी तुम्हाला होमवर्क देईन आणि होमवर्क जर तुम्ही मला स्क्रीनशॉट करून फोटो काढून व्हॉट्सअप करून पाठवू शकता. आता जो फॉर्म्युला आहे स्क्वेअर रूटचं काढायचं आहे आपला डेरिव्हेटिव्ह रूट एक्स काय बेटा रूट एक्स याचं डेरिव्हेटिव्ह जर काढायचं आहे तुम्हाला 1/2 रूट एक्स. हा जर एफ ऑफ एक्स असेल तर याचं एफ डॅश एक्स किती राहणार बेटा 1/2 रूट एक्स. का लगे कसं आलं तर बघा कसं आलं सांगतो तुम्हाला. लिहा रूट एक्स. ठीक आहे रूट एक्स म्हणजे काय असतात बाळांनो एक्सची पॉवर किती 1/2. मग काय करणार आता या 1/2 ला इथं आणायचं कोणता फॉर्म्युला होता एक्स रेस टू एन वाला. काय फॉर्म्युला आहे एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. एन म्हणजे किती इथं एनची व्हॅल्यू किती -1/2 सॉरी 1/2. एनची व्हॅल्यू किती 1/2 खाली आणायला 1/2 हां एक्स एनची व्हॅल्यू किती 1/2 मायनस किती 1. ठीक आहे ना दिसते बेटा झूमवर व्यवस्थित दिसते ना हां 1/2 एक्स. आता हे याचं सबट्रॅक्शन करूया 1 1 जा 1 2 1 जा 2 अपॉन किती 2. सांगा पटकन 1/2 एक्स 1 मायनस 2 किती असतं रे -1/2 किती असतं मायनस किती 1/2. मग हा रिझल्ट काय आला तुमच्या डोळ्यासमोर 1/2 एक्स रेस टू -1/2. आता एक काम करा काय राहणार बेटा बघा थोडंसं लक्ष द्या 1/2 एक्सच्या डोक्यावर -1/2 आहे ना इनव्हर्स आहे ना. याला खाली घेतल्यावर काय होईल रे पॉझिटिव्ह होऊन जाईल. इनव्हर्स फंक्शन काय होऊन जाईल निगेटिव्हचं कन्व्हर्जन कशात होऊन जाईल पॉझिटिव्ह 1/x रेस टू 1/2. कळालं काय कसं आलं हे मायनसचं काय झालं खाली येऊन काय झालं प्लस झालं.
तुम्ही सांगा 1/2 असंच लिहितो, 1 लिहितो आणि एक्सच्या डोक्यावर जर 1/2 आहे याचा अर्थ काय होतो? रूट एक्स. एक्सच्या डोक्यावर 1/2 याचा अर्थ काय होतो? रूट एक्स. मग इथे लिहून टाका, काय लिहिणार? रूट एक्स. झाला का? फॉर्म्युला तयार झाला. काय आला? 1/2 रूट एक्स आला फॉर्म्युला. बघा, एफ ऑफ एक्स जर रूट एक्स असेल तर एफ डॅश एक्स किती राहणार बेटा? 1/2 रूट एक्स. आलं इथं 1/2 रूट एक्स. काही डाऊट कोणाला? नाही. तर बघा आता हे रब करतोय, लिहून घ्या नंतर. ठीक आहे. आता याच्यावरच क्वेश्चन्स बघू. ठीक आहे. आता सांगा मला √2x चं डेरिव्हेटिव्ह काढायचं. सांगा पटापट पटापट कसं काढणार? हा, एफ डॅश एक्स काढतो इकडं. सांग √x चं डेरिव्हेटिव्ह काय? हे जर एफ ऑफ एक्स आहे इथं काय राहणार बेटा? एफ डॅश एक्स. √x चं डेरिव्हेटिव्ह सांगा पटापट. 1/2 रूट किती रे? हा पूर्ण एक्स आहे ना इतका. हा, 2x. आता 2x चं डेरिव्हेटिव्ह काढा. किती बेटा? 2. म्हणजे 2 काय झाले? कट. म्हणजे रिझल्ट किती आला? 1/√2x. क्लिअर झालं? आता बऱ्याच जणांना वाटतं सर हे 2 कुठून आणलेत? कुठून आणले बेटा हे 2? हे 2x चं डेरिव्हेटिव्ह काय? मागच सांगितलं मी तुम्हाला. किती असतं? 2. आणि डेरिव्हेटिव्ह डिवाइड जरी असला आणि वरती असला तरी कुठं करणं आपल्याला? मल्टिपल मध्ये घ्यावं लागणार. ठीक आहे. त्याच्यानंतर √3x सांगा पटकन. 1/2. 2 तर मेन फॉर्म्युलाच आहे ना. √x हे 3x काय? एक्स अँगल आहे ना तो 3x. मग सांगा आता 3x चं डेरिव्हेटिव्ह सांगा रे. कोण सांगतं? 3x चं डेरिव्हेटिव्ह किती असतं रे? 3. राईट. इथे मल्टिपल करा. सांगा पटकन. आता लिहा, याला व्यवस्थित लिहा. 3/2√3x. त्याच्यानंतर √4x सांगा कसं आन्सर काढणार? √4x 1/2 √4x. 4x चं डेरिव्हेटिव्ह किती बेटा? 4. मग बघा आता 2 2 जा 4. 2/√4x. आता √4 ला बाहेर काढता येईल का रे? काढता येईल. 2/2 √x. 2 2 कॅन्सल. आलं काय आन्सर? 1/√x. 1/√x. कशाचा आन्सर काढला आपण? √4x. आता रब करतोय मी या सगळ्या गोष्टी. बरेच अजून प्रश्न घेतो. 10 प्रश्न कंप्लीट करतो मी तुमचे एक एक फॉर्म्युल्यावर. ठीक आहे. बघा किती झाले आपले? √4x झालं. राईट. √5x याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. कसं काढणार? 1/2 √5x. 5x चं डेरिव्हेटिव्ह किती बेटा? 5. काय आन्सर काढणार? 5/2 √5x. त्याच्यानंतर √6x चं डेरिव्हेटिव्ह काढा. 1/2 √6x. आता कोण सांगणार? या 6x चं डेरिव्हेटिव्ह 6. मल्टिपल घ्या. 2 3 जा 6 म्हणजे 3/√6x. त्याच्यानंतर √7x चं डेरिव्हेटिव्ह काढा. दिसते बेटा बोर्डवर? बोर्डवर पूर्ण दिसते. 1/2 √7x. 7x चं डेरिव्हेटिव्ह 7. लिहा 7/2 √7x. आता हे बलजबरी 7 7 नका कट करू. ठीक आहे. हा. त्याच्यानंतर √8x सांगा. 1/2 √8x इंटू काय? 8. 2 4 जा 8. 4/√8x. अजून 4/8 म्हणजे काय? 4 2x. राईट. या 4 ला बाहेर काढा. किती राहील? 2. 4/2 √2x आणि 2 2 जा 4 म्हणजे रिझल्ट आला 2/√2x. ठीक आहे. दिसतंय का? झूम मध्ये दिसतंय ना बेटा? √8x. आता काही डाऊट कोणाला? √x चं डेरिव्हेटिव्ह काढता आलं? ओके. आता √x आपण क्लिअर केला. आता बघू दुसरं a⁻x फंक्शन. कोणतं फंक्शन आहे? एफ ऑफ एक्स आणि एफ डॅश एक्स. a⁻x. काय फॉर्म्युला घेतला बेटा मी? a⁻x. बघा काय विचार करा. a⁻x log x चा डेरिव्हेटिव्ह. बघा log x काय असतं? log x
त्याचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x. लॉग 2x सांगा पटकन किती राहणार सांगा. x म्हणजे हे सगळे xच आहे. 1/2x आणि 2xचं डेरिव्हेटिव्ह काय 2. 2 कॅन्सल काय राहणार 1/x. लॉग 3x सांगा पटकन 1/3x इंटू 3 3 कट 1/x. त्याच्यानंतर लॉग 4x बघा 1/4x इंटू 4 4 कट 1/x. लॉग 5x सांगा 1/5x इंटू 5 5 कट 1/x. परत हे रब करतो मी आता. बघा लॉग 6x सांगा 1/6x इंटू 6 6 कट 1/x. लॉग 7x 1/7x इंटू 7 7 कट 1/x. लॉग 8x 1/8x इंटू 8 1/x. लॉग 9x 9x सांगा 1/9x इंटू 9 1/x. लॉग 10x 1/10x x खाली आहे 1/10x इंटू 10. रिझल्ट आला 1/x. हा क्लिअर झाला. आता एफ ऑफ एक्स एफ डॅश एक्स लॉग एक्स पर्यंत तुम्हाला कळालं. ठीक आहे. के एक्स तर बघूया परत रिवाइज करून जर तुम्हाला किती झाले आतापर्यंत 6 झाले का बघा. सगळ्यात पहिले काय घेतलं मी तुमचं कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह किती काढलं रे 0. त्याच्यानंतर के एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढलं. के एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं के. त्याच्यानंतर काय काढलं एक्स रेस टू एन एन इंटू एक्स रेस टू एन -1. त्याच्यानंतर ई रेस टू एक्स त्याच्यानंतर रूट एक्स 1/2 रूट एक्स. त्याच्यानंतर लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x. किती झाले 1 2 3 4 5 6 7. कोणता राहून गेला लॉग एक्स झाला रूट एक्स झाला ई रेस टू एक्स झालं एक्स रेस टू एन झालं. कोणती राहिली आपलं कोणतं राहिलं ए रेस टू एक्स. ए रेस टू एक्स काय राहणार ए रेस टू एक्स लॉग ए. ठीक आहे. एवढे 7 बेसिक हे फंडामेंटल रूल आहे. या 7 वर आपल्याला फोकस करायचं आहे. नंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवर चर्चा करू. नंतर इनव्हर्स फंक्शनवर चर्चा करू. तोपर्यंत तुम्ही हेच पॉईंट रिवाइज करा पाठ करा. ठीक आहे. नंतरच्या लेक्चरमध्ये मी विचारेन तुम्हाला. ठीक आहे. थँक्यू. हॅलो. तर बघा बाळांनो मागं आपण चर्चा केलीत 7 बेसिक फंक्शनवर केचं डेरिव्हेटिव्ह 0 के एक्सचं डेरिव्हेटिव्ह के एक्स रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह एन इंटू एक्स रेस टू एन -1 ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. इकडे बघा बेटा लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x ए रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय ए रेस टू एक्स लॉग ए. आता थोडेसे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बघूया. त्याच्यातलं पहिलं जे फंक्शन आहे साइन एक्स काय बेटा साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे आपल्याला. तर बघा साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय राहणार साइन एक्स. तर साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह नेहमी लक्षात ठेवायचं कॉस एक्स. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं बेटा कॉस एक्स. मग तुम्ही सांगा साइन 2x डेरिव्हेटिव्ह काय राहणार बेटा साइन 2x कॉस 2x आणि ह्या 2x डेरिव्हेटिव्ह काय असतं बेटा 2. ठीक आहे. कारण की ह्या 2x डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल आणि 2x डेरिव्हेटिव्ह नेहमी काय असतं 2. परत साइन 3x डेरिव्हेटिव्ह काय असतं बेटा कॉस 3x. मग 3x डेरिव्हेटिव्ह काढा 3 मग हा 3 पुढे लिहून टाका म्हणजे 3 कॉस 3x. ठीक आहे. हे काढलं आपण साइन 3x डेरिव्हेटिव्ह. मग साइन 4x डेरिव्हेटिव्ह काय सांगा साइन 4x डेरिव्हेटिव्ह बघा हां काय राहणार बेटा कॉस 4x आणि 4x डेरिव्हेटिव्ह काय 4. त्याच्यानंतर साइन 5x डेरिव्हेटिव्ह काय कॉस 5x आणि 5x डेरिव्हेटिव्ह 5.
साइन 6x डेरिव्हेटिव्ह काय, कॉस 6x, 6x डेरिव्हेटिव्ह 6. साइन 7x डेरिव्हेटिव्ह काय बेटा, कॉस 7x, आणि 7x डेरिव्हेटिव्ह 7. साइन 8x डेरिव्हेटिव्ह काय बेटा, 8x, कॉस 8x इंटू काय बेटा 8. साइन 9x डेरिव्हेटिव्ह काय बेटा, सांगा 9, पहिले लिहा कॉस 9x, 9x डेरिव्हेटिव्ह काय 9. ठीक आहे. आणि त्याच पद्धतीने साइन 10x डेरिव्हेटिव्ह काय राहणार आहे, काय राहणार आहे, कॉस 10x आणि इंटू 10. क्लिअर झालंय. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधलं पहिलं साइन एक्स डेरिव्हेटिव्ह क्लिअर झालं. ठीक आहे. आता दुसरं बघू आपण. आता बघू कॉस एक्स. कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह काढू बघा. कॉस एक्स, कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साइन एक्स. थोडंस लक्ष द्यायचं, हे जेवढे निगेटिव्ह टर्म आहे ना यांचं डेरिव्हेटिव्ह नेहमी मायनस असतं. म्हणजे कॉस, कॉट, कोसेक, क ने सुरुवात होणार आहे. कॉस, कॉट, कोसेक या सगळ्यांचं डेरिव्हेटिव्ह काय असतात, मायनस. काय असतात, मायनस साइन एक्स. कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. कॉस 2x डेरिव्हेटिव्ह काय राहील बाळांनो, सांग, मायनस साइन 2x. आणि 2x डेरिव्हेटिव्ह काय असतात बेटा, 2. इथे लिहा, इथे लिहा, पुढे लिहा, नेहमी चांगलं असतं. कॉस 3x, सांग 3x डेरिव्हेटिव्ह काय राहणार बेटा, साइन 3x. आणि 3x डेरिव्हेटिव्ह काय राहणार 3, आणि साइन कोणतं लावणार, मायनस. कॉस 4x, कॉस 4x डेरिव्हेटिव्ह काय राहणार बेटा, साइन 4x. आणि साइन 4x डेरिव्हेटिव्ह काय राहणार, 4. आणि साइन मात्र कोणती राहणार, मायनस. नंतर बघा बेटा, कॉस 5x याचं डेरिव्हेटिव्ह काय राहणार आहे, सांगा, साइन 5x. आणि 5x डेरिव्हेटिव्ह काय असते बेटा, 5. साइन मात्र कोणती असते, मायनस. कॉस 6x डेरिव्हेटिव्ह काय राहणार, सांगा, मायनस साइन 6x. आणि 6x डेरिव्हेटिव्ह काय असतं बेटा, 6. हे काय काढतंय, एफ ऑफ एक्स, म्हणजे एफ ऑफ एक्स, एफ डॅश एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह. कॉस 7x, सांगा, साइन 7x. 7x डेरिव्हेटिव्ह काय असणार, 7. साइन कोणती लावणार, मायनस. कॉस 8x, सांगा, काय राहणार आहे, साइन काय राहणार बेटा, 8x. आणि 8x डेरिव्हेटिव्ह काय, 8. आणि साइन कोणती लावणार, मायनस. कॉस 9x दिसते बेटा, हां, कॉस 9x काय राहणार, साइन 9x. आणि साइन मात्र मायनस 9. परत कॉस 10x, 10x डेरिव्हेटिव्ह काय राहणार, साइन 10x. आणि 10x डेरिव्हेटिव्ह 10. आणि साइन मात्र मायनस. म्हणजे हे झाले आपले कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह काढलं, राईट. पहिले कोणतं काढलं होतं, साइनचं. आता कोणतं, कॉस. आता कोणतं काढणार होतं, टॅन एक्स. काय काढणार आहे, टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह. आता टॅन एक्स जर डेरिव्हेटिव्ह काढायचं तर टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतात बाळांनो, टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह असतं, टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह असतं सेक एक्स स्क्वेअर. काय, सेक स्क्वेअर एक्स. काय असतं बेटा, सेक स्क्वेअर एक्स. मग टॅन 2x डेरिव्हेटिव्ह काय राहणार, सांग, सेक स्क्वेअर 2x. आणि 2x डेरिव्हेटिव्ह काय राहणार आहे, 2. नंतर टॅन 3x, बघा, टॅन 3x डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर 3x. आणि 3x डेरिव्हेटिव्ह 3. टॅन 4x, सांगा, सेक स्क्वेअर 4x. 4x डेरिव्हेटिव्ह 4. त्याच्यानंतर टॅन 5x सेक स्क्वेअर 5x इंटू 5. कारण की 5x डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. जोपर्यंत एक संपत नाही तोपर्यंत आपल्याला काय करावं लागतं, डेरिव्हेटिव्ह काढावं लागतं. टॅन 6x सेक स्क्वेअर 6x. 6x डेरिव्हेटिव्ह काय, 6. टॅन 7x सेक स्क्वेअर 7x. 7x डेरिव्हेटिव्ह 7. टॅन 8x काय राहणार, सेक स्क्वेअर
8x, 8x डेरिव्हेटिव्ह 8, टॅन 9x काय राहणार आहे, सेक स्क्वेअर 9x, 9x डेरिव्हेटिव्ह 9, नंतर टॅन 10x, नंतर सेक स्क्वेअर टॅन x, 10x डेरिव्हेटिव्ह काय 10. क्लिअर झालं बेटा? ओके. काय अडचण कोणाला टॅन एक्स मध्ये? टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह नेहमी लक्षात ठेवा, काय असतात, सेक स्क्वेअर एक्स. आता बघू टॅन नंतर कॉट एक्स. कोण सांगतं पॉझिटिव्ह राहील का निगेटिव्ह? निगेटिव्ह, कारण की क वरून सुरुवात झाली आहे, कॉट वरून सुरुवात झालेली आहे, सी वरून सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. आता बघूया कॉट एक्स. कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. तर बघा बेटा कॉट 2x काय राहणार, मायनस कोसेक स्क्वेअर 2x, 2x डेरिव्हेटिव्ह 2. नंतर कॉट 3x काय राहणार बेटा, मायनस कोसेक स्क्वेअर 3x आणि 3x डेरिव्हेटिव्ह 3. नंतर कॉट 4x काय राहणार बेटा, मायनस कोसेक स्क्वेअर 4x, 4x डेरिव्हेटिव्ह बेटा 4. नंतर कॉट 5x. सांगा बाळांनो, हे काय काढतोय आपण, डेरिव्हेटिव्ह काढतोय. काय काढतोय, डेरिव्हेटिव्ह. सांगा कोसेक स्क्वेअर 5x, 5x डेरिव्हेटिव्ह काय 5 मायनस कॉट 6x. सांगा कोसेक स्क्वेअर 6x, 6x डेरिव्हेटिव्ह 6 मायनस, बाळांनो हसू नका, कॉट 7x, कोसेक स्क्वेअर 7x, 7x डेरिव्हेटिव्ह 7, कॉट 8x मायनस 8 कोसेक स्क्वेअर 8x, लास्ट कॉट 9x मायनस कोसेक स्क्वेअर 9x, 9x डेरिव्हेटिव्ह 9. क्लिअर आहे बेटा? कळले सगळ्या गोष्टी? आणि कॉट 10x डेरिव्हेटिव्ह काय राहणार आहे, कॉट 10x डेरिव्हेटिव्ह मायनस 10 कोसेक स्क्वेअर 10x. आता हे झालं बेटा कॉट एक्स डेरिव्हेटिव्ह. आता काय करणार बेटा, सेक एक्स. सेक एक्स डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स. काय असतं बेटा, सेक एक्स टॅन एक्स. तर बघा सेक एक्स डेरिव्हेटिव्ह काय राहणार आहे, सेक एक्स टॅन एक्स. बघा सेक 2x, अँगल एकच आहे बेटा, सेक 2x. काय डेरिव्हेटिव्ह राहणार आहे, सेक 2x टॅन 2x. आणि 2x चे डेरिव्हेटिव्ह किती बेटा, 2. म्हणजे तुम्ही म्हणणार या 2x परत या 2x असं नाही मिळालं, ह्याच 2x काय राहणार 2. आणि हे 2 इथं लावा किंवा इथं लावा, म्हणजे इथं लावले तर चांगले. नंतर सेक 3x. सांगा सेक 3x टॅन 3x. आणि 3x चं डेरिव्हेटिव्ह काय 3. एकदाच होईल, डबल होणार नाही. परत सेक 4x. सांगा सेक 4x टॅन 4x. 4x चं डेरिव्हेटिव्ह काय बेटा 4. नंतर सेक 5x. काय राहणार बेटा, सेक 5x टॅन 5x. 5x चं डेरिव्हेटिव्ह किती 5. सेक 6x. तर सेक 6x टॅन 6x. 6x चं डेरिव्हेटिव्ह 6. सेक 7x. सांगा सेक 7x टॅन 7x. 7x चं डेरिव्हेटिव्ह 7. सेक 8x. काय राहणार, सेक 8x टॅन 8x. आणि 8x चं डेरिव्हेटिव्ह काय बेटा 8. नंतर सेक 9x. सेक 9x टॅन 9x. 9x चं डेरिव्हेटिव्ह किती 9. आणि लास्ट
सेक 10x. काय राहणार बाळांनो? 10 सेक 10x टॅन 10x. क्लिअर? काही अडचण कोणाला? थोडीफार अडचण नाही ना? ओके. आता पुढे बघा बेटा, हे झालं एफ ऑफ एक्स, सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह टॅन एक्स. आता शेवटचं ट्रिग्नोमेट्री काय आहे बघा, किती सोपं आहेत. एफ ऑफ एक्स एफ डॅश एक्स काढलं तर आपण, राईट. आता बघूया एफ ऑफ एक्स एफ डॅश एक्स. हां, तर बघा काय, आता शेवटचं आहे कोसेक एक्स. कोसेक एक्स, तर कोसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह बेटा मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. काय बेटा? कोसेक एक्स कॉट एक्स. तर बघा आता कोसेक 2x, कोसेक 2x. तर बघा बेटा मायनस कोसेक 2x कॉट 2x. 2x चं डेरिव्हेटिव्ह किती बेटा? 2 2 2. कोसेक 3x, कोसेक 3x कॉट 3x. 3x चं डेरिव्हेटिव्ह 3. साइन कोणती असते? मायनस. मायनस कोसेक 4x, कोसेक 4x कॉट 4x 4. कोसेक 5x, कोसेक 5x कॉट 5x 5 5. नेक्स्ट कोसेक 6x, कोसेक 6x कॉट 6x माइनस 6. कोसेक 7x, कोसेक 7x कॉट 7x 7 माइनस कोसेक 8x. सांगा बाळांनो, मायनस कोसेक 8x कॉट 8x मायनस 8. का बरं? 8x चं डेरिव्हेटिव्ह. कोसेक 9x मायनस कोसेक 9x कॉट 9x 9. लास्ट बेटा कोसेक 10x मायनस कोसेक 10x कॉट 10x 10. तर बाळांनो इथं हे तुमचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन झालेत. काय झाले बेटा? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तर बघा आता हे तुम्ही लिहून घ्या. मी परत एकदा सगळे रिवाइज करून देतो बेटा. थोडंसं बघा, लक्ष द्या. सगळे 7 आणि हे 6 13 फंक्शन बघा. कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह काय असतं बेटा? 0. नंतर के एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतात? के एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतात? के. नंतर ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं बेटा? ई रेस टू एक्स. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं बेटा? 1/x. दिसतं बेटा? 1/x. त्याच्यानंतर एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह काय होतं बेटा? एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. त्याच्यानंतर रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय होतं बेटा? 1/2 रूट एक्स. त्याच्यानंतरचं डेरिव्हेटिव्ह आहे ए रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय बेटा? ए रेस टू एक्स लॉग ए. त्याच्यानंतर 8 नंबरचा रूल आहे साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय बेटा? कॉस एक्स. 9 नंबर कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय बेटा? मायनस साइन एक्स. त्याच्यानंतर 10 टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? सेक स्क्वेअर एक्स. त्याच्यानंतर कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय बेटा? मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. रूल नंबर 12 सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय बेटा? सेक एक्स टॅन एक्स. आणि शेवटचा कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय बेटा? कोसेक एक्स. तर मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. बेटा हे सगळे 13 फॉर्म्युले तुमच्या लक्षात पाहिजे, पाठ पाहिजे. कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह 0, के एक्सचं डेरिव्हेटिव्ह के, ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x, एक्स रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह
n into x raised to n minus 1 root x चं डेरिव्हेटिव्ह 1 upon 2 root x a raised to x चं डेरिव्हेटिव्ह a raised to x log a sin x चं डेरिव्हेटिव्ह cos x चं डेरिव्हेटिव्ह minus sin x tan x चं डेरिव्हेटिव्ह sec square x cot x चं डेरिव्हेटिव्ह minus cosec square x sec x चं डेरिव्हेटिव्ह sec x tan x आणि cosec x चं डेरिव्हेटिव्ह cosec x cot x. परत एकदा रिवाइज करून देतो बेटा. x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं बेटा 1, कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह असतं 0, kx चं डेरिव्हेटिव्ह असतं k, a raised to x raised to n चं डेरिव्हेटिव्ह असतं n into x raised to n minus 1 e raised to x चं डेरिव्हेटिव्ह e raised to x root x चं डेरिव्हेटिव्ह 1 upon 2 root x log x चं डेरिव्हेटिव्ह 1 by x a raised to x चं डेरिव्हेटिव्ह a raised to x log a sin x चं डेरिव्हेटिव्ह cos x चं डेरिव्हेटिव्ह minus sin x tan x चं डेरिव्हेटिव्ह sec square x एक. त्याच्यानंतर cot x चं डेरिव्हेटिव्ह minus cosec square x sec x चं डेरिव्हेटिव्ह sec x tan x आणि cosec square x चं डेरिव्हेटिव्ह minus cosec x cot x. लक्षात ठेवा बाळांनो, सगळे फॉर्म्युले तुम्हाला कामं येणार आहे. आणि जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर आपल्या मित्रांना कळवा की प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशनने 12वी मॅथमॅटिक्सचे लेक्चर चालू केलेले आहेत. सगळे लेक्चर बघा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. ठीक आहे. ओके, थँक्यू.